सध्या शिंदे गटातले सर्व आमदार किंवा एकूणच सगळेजण विधान भवनामध्ये आहेत। कामकाज सुरू आहे, त्यामुळे आज संध्याकाळनंतर जेव्हा हे सगळे आमदार आपापल्या हॉटेल्समध्ये परततील तोपर्यंतचे सगळे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। तर महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे आणि 11 जागांसाठी एकूण 12 अर्ज आल्यामुळे आणि कुणीही अर्ज मागे न घेतल्यामुळे ही निवडणूक होणार हे निश्चित झालं। राज्यातील राजकीय समीकरण लक्षात घेतल्यास ही निवडणूक रंजक बनली आहे। राष्ट्रवादीच्या सर्व मंत्री आणि आमदार ललितमध्ये राहिलेत। विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची माहिती देण्यासाठी आज संध्याकाळी ललितमध्ये एक बैठक होणार आहे। दरम्यान हसन मुश्रीफ आणि काही आमदार ललितमधून बाहेर पडलेत, तर अजित पवार गटाचे 27 आमदारच ललितमध्ये मुक्कामी होते आणि आज सभागृहाचं कामकाज असल्यामुळे अनेक आमदार आपापल्या वाहनानं विधान भवनाकडे सकाळी रवाना झाले। उद्या आपल्याला या बाबतीत कळेल। एक तर आमचे सगळे आमदार आपापल्या घरी नाही तर जिथं कुठं ते राहत आहेत, आमदार निवास असेल, हॉटेल असेल, तिथं ते आहेत। जे कोणी इतर आमदार आहेत, जसं अजितदादांचा गट अख्खा एका हॉटेलमध्ये घेऊन ठेवलेला आहे, त्यामुळे दादांचा त्यांच्या आमदारांवर विश्वास नाही राहिला असं कुठेतरी आपल्याला बोलावं लागेल। पण उद्या संध्याकाळी दूध का दूध पाणी का पाणी हे त्या ठिकाणी होईल। राष्ट्रवादी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालते ती तशीच राहिली आणि त्यातून खूप मोठा घटक हा बाहेर निघाला। मग आपल्याला असंच म्हणावं लागेल, कुठेतरी अजितदादांचं नेत्यांचं आधीच सेटिंग भाजप बरोबर झालं असेल आणि तिथं कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचा अन्याय तिथूनच सुरुवात झाला असेल आणि नंतर पक्ष फोडणं वगैरे त्या गोष्टीपर्यंत ते गेलं असावं असं आमचं मत आहे। तर राज्यामध्ये विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे आणि या निवडणुकीसाठी एक अतिरिक्त उमेदवार मैदानात असल्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे। मतांची गोळाबेरीज करण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील असून त्या दृष्टीने मोर्चे बांधणी केली जाते। या पार्श्वभूमीवर एका मताला महत्त्व प्राप्त झाले आणि यंदा विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत आहे, कारण काँग्रेसकडे अतिरिक्त मतांचा कोटा आहे। पहिल्या पसंतीचा क्रम ठरल्यानंतरही काँग्रेसकडे अतिरिक्त मतं आहेत, त्यामुळे काँग्रेसची 6 ते 7 अतिरिक्त मतं कुणाला मिळणार याकडे लक्ष लागलंय। अतिरिक्त मतं नार्वेकर की शेकापचे जयंत पाटील की अजित पवारांच्या पारड्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस किंगमेकर ठरणार असं बोललं जात आहे, कारण काँग्रेसकडे अतिरिक्त 6 ते 7 मतं आहेत, त्यामुळे ती मतं कुणाला मिळणार त्यावरून ठरणार या निवडणुकीचा निकाल। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, विधान परिषद निवडणुकीतली ही रंजक कशी सांगाल? आपल्याला माहिती आहे की विधान परिषदेची 11 जागांसाठीची निवडणूक उद्या पार पडणार आहे आणि त्यासाठी विधानसभेतले जे प्रत्येक पक्षाचे आमदार आहेत ते मतदान करणार आहेत। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीनही पक्षांनी एक उमेदवार दिलेला आहे। जे त्यापैकी शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या दोघांकडेही मतं जी आहे ती कमी आहेत, परंतु दोघांनी आपल्या वतीने एक उमेदवार जो आहे तो दाखल केलेला आहे। काँग्रेसकडे मात्र त्यांच्या उमेदवाराला जिंकून आणल्यानंतर अतिरिक्त मतं असणार आहेत। साधारणतः 23 मतं जी आहे ती साधारणपणे लागणार आहे, परंतु गेल्या वेळच्या निवडणुकीचा अनुभव पाहता अगदी काठोकाठ मतं कुठलाही पक्ष जर त्याच्याकडे जास्त मतं आहे तर ते त्यापैकी बरीच मतं जी आहे ती आपल्या पक्षाचा जो उमेदवार आहे त्याला देतील आणि त्यामुळं काँग्रेस साधारणतः 23 मतांची गरज असताना सुद्धा पहिल्या पसंतीच्या साधारणपणे एक 27 ते 28 मतं हे आपल्या पक्षाच्या उमेदवाराला देतील अशी चर्चा आहे। आणि त्यानंतरची जी 6-7 मतं उरतायत अशा वेळेला ती 6-7 मतं पहिल्या पसंतीची ते कोणाला देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। केवळ काँग्रेस असा एकमेव पक्ष आहे ज्यांच्याकडे अतिरिक्त मतं आहेत आणि ते इतरांना पहिल्या पसंतीची मतं देऊ शकतात आणि त्यामुळे काँग्रेस जो आहे तो किंगमेकर ठरणार आहे। 11वा उमेदवार जो कोणी जिंकून येईल त्याला काँग्रेसची मतं पडतील आणि म्हणून तो जिंकून येणार आहे आणि त्यामुळं हा उमेदवार नेमका कोणता असो, मग ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे पक्षाच्या वतीनं नार्वेकर उभे आहेत। बरोबर प्रणाली, धन्यवाद आणि आपल्याला कळेलच नेमकं काय होतं या निवडणुकीमध्ये उद्याच्या दिवसाला। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आता पुढची बातमी, गेल्या 2 वर्षांपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतीची निवड सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातच केली जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे। विधान परिषदेत पाठोपाठ सभापती पदाची निवडणूक सुद्धा अगदी रंजक होणार असल्याचं चित्र दिसतंय।
महायुतीतील तीनही पक्ष सभापतीपदासाठी आग्रही असून भाजपकडे सर्वाधिक आमदार असल्यामुळे भाजपनं या पदावर दावा ठोकलाय। तर रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीकडून सभापतीपदासाठी आहेत। शिवसेनेकडून सभापतीपदासाठी डॉक्टर नीलम गोऱ्हेंचं नाव अग्रस्थानी आहे आणि सभापतीपदाची निवडणूक घ्यायची असल्यास आजच मुख्यमंत्र्यांकडून निवडणुकीची तारीख कळवण्याबाबत राज्यपालांना पत्र जाणं अपेक्षित आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी वारीमध्ये चालत जाणार असल्याची माहिती मिळते। 14 तारखेला राहुल गांधी वारीत सहभागी होणार आहेत। शरद पवारांसह महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या खासदारांनी राहुल गांधींना वारीत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं आणि हे निमंत्रण त्यांनी स्वीकारलं असून राहुल गांधी वारीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळते। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या या वारीला विशेष महत्त्व आलंय असं म्हणावं लागेल। राहुलजी आले ते त्यांना काही वेगळं व्हीआयपी ट्रीटमेंट वगैरे काही नाही। जे आमचे वारकरी चालतात त्या वारकरी प्रथेप्रमाणे राहुल गांधीजी या वारीमध्ये समावेश होतील आणि त्यांनी मोठा विक्रम जो केलेला आहे कन्याकुमारी ते काश्मीर पद चालण्याची, त्यामुळे राहुलजींना ती सवय आहे। त्यामुळे साध्या आणि सगळ्या व्यवस्थेमध्ये वारीच्या कुठल्याही व्यवस्थेमध्ये डिस्टर्ब केला जाणार नाही आणि साध्या पद्धतीनं राहुलजी त्याच्यामध्ये चालतील। तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शरद पवारांची भेट घेणार आहेत अशी माहिती मिळाली आहे। उद्या संध्याकाळी सिल्वर ओकवर जाऊन ममता बॅनर्जी पवारांची भेट घेणार आहेत। ही सदिच्छा भेट असल्याची माहिती टीएमसीकडून देण्यात आली आहे। समृद्धी महामार्ग हा वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून नेहमीच चर्चेत आहे आणि आता समृद्धी महामार्गाला भेगा पडल्याचं समोर आलंय, त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे। नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघं 1 वर्ष झालंय, तोच या महामार्गाला मोठमोठ्या भेगा पडल्यात। छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंज जवळ 3 सेंटीमीटर रुंदीच्या 50 फूट लांबीच्या भेगा पडल्याचं दिसतंय। महामार्गासाठी M40 ग्रेडचं सिमेंट वापरल्यास 20 वर्ष खड्डे पडत नाहीत असा दावा MSRDCने केला होता, मात्र तो आता फोल ठरलाय। या महामार्गाचं उद्घाटन होऊन 1 वर्ष सुद्धा पूर्ण झालेलं नाही आणि समृद्धी महामार्ग अद्याप मुंबईपर्यंत सुरू देखील झालेला नाही, तरी देखील महामार्गावर त्याआधीच भेगा पडल्यात। गुजरातमध्ये जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनला भाजपचा खर्च हा महाराष्ट्राच्या या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला। म्हणजे या मार्गाला महाराष्ट्राचं हित मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी केला गेला, पण याच्यातून जो पैसा निघाला तो गुजरातच्या इलेक्शनला भाजपच्या वापरला गेला अशी तिथं चर्चा आहे। जो यांचा समृद्धी मार्ग म्हणजे याची समृद्धी त्याच्यात झाली, रोज लोकांचे जीव चाललेत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, पण या सरकारला त्याची काळजी नाही। समृद्धी मार्गामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत, त्या समृद्धी मार्गाला सुद्धा भेगा पडलेल्या आहेत, पण हे निर्लज्ज सरकार आहे। या सरकारला कुठली लाजशरम नाही आणि म्हणून या सरकारला आता जनताच धडा शिकवेल असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे। सरकारने वारंवार बैठका देखील घेतल्यात, मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे।